मी प्रवीण गोरख पाटील. मागच्या सप्ताहामध्ये जवळजवळ 20 नोव्हेंबर रोजी जय महाराष्ट्र या पत्र चॅनलाकडून मुंबई मनपा महानगरपालिके संदर्भात जे चुकीचं मनपा प्रशासन आणि जॉईंट कमिशनर सह आयुक्त यांच्या वेतनाचं जे चुकीचं एकच बातमीचा प्रसार झालेला आहे. त्याच्या पुढील अजून काही चुकीचे बरेचसे मनपा प्रशासनाचे मुद्दे मी इथे आज 24 नोव्हेंबर 2025 रोजी 11 वाजता जाहीर प्रसारित करत आहे. उदाहरणार्थ हा जो सत्याग्रह करत आहे मी WP 122/2016च्या आदेशानुसार राज्यपालांचे अध्यादेश मिळण्यासाठी करत आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी 2022 विधानसभेमध्येच महानगरपालिकेचे लिपिकांसाठी आवश्यक ते टाईम बाउंड पदोन्नती किंवा वरिष्ठ लिपिकांचे पदोन्नती किंवा GRPसाठी आवश्यक ते कारवाई केल्याचे आदेश हे विधानसभेमध्येच मांडलेले आहेत आणि दिलेले आमच्या महानगरपालिका आयुक्तांना. तरी आमचे मनपाचे आयुक्तांनी वेतन विसंगती समिती 2019मध्ये गिरी होती आणि 2022मध्ये जहा समिती बसवली होती. त्या वेतन विसंगती समितीमधून पण आमचे क्लेरिकलच्या समस्या जशाच्या तशाच लटकवलेल्या आहेत. उदाहरणार्थ शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि वरिष्ठ सर्व पदधारकांचा GRP हा 6व्या वेतन आयोगाच्या 40% निर्देशाऐवजी 50 ते 58% GRP. डॉक्टर झाले, नर्सिंग स्टाफ झाले, शिक्षक झाले, अभियंते झाले, ISI लॉबीचे उपायुक्त, सहआयुक्त, आयुक्तांपर्यंतचे सर्वांचे. तर क्लेरिकलचा GRP हा 2400 आणि आमचे प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा पण 95च्याच वेतनावरती हा सर्व काही 40% प्रमाणे GRP हा पूर्णतः चुकीचा होत आहे. कारण का वेतन केंद्रीय 6व्या वेतन आयोगाने क्लिअर कट सांगितले आधीच्या वेतन श्रेणीच्या 40%. म्हणजेच प्रशासकीय कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी ही 95ची वेतन श्रेणीऐवजी जसं आरोग्य खात्याचे, शैक्षणिक खात्याचे यांना 95च्या वेतन श्रेणीवर 2005चा 5वा वेतन आयोग लागू केला. त्या वेतनानुसार त्यांचा कमाल वेतनावरती 40% प्रमाणे 8,000ला 40% प्रमाणे 3200 GRP येत असतो. पण तो GRP लागू न करता पदवीधर नर्स, पदवीधर शिक्षक सर्वांना वगैरे 4200 लागू केलेला आहे. आणि त्याच्यावर मग टाईम बाउंडला 100ने किंवा 200 GRP लागू करून पदोन्नती वाढ केलेल्या आहेत. अशा प्रकारे पदोन्नती वेतनवाढ हा क्लेरिकलला किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांना लागू न करता तीव्र आर्थिक भेदभावात दुजाभाव केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर लोकांचाही NPPA हा दिला जातो. जे महाराष्ट्र शासनाचे महालेखापाल यांनी 2014मध्येच मनपा म्हणजे डॉक्टरांना व्यवसाय हानी भत्ता किंवा NPPAवरही महागाई भत्ता DA हा मनपा तिजोरीतून देणे योग्य कसं असं जाहीर आयुक्तांना मागणी केलेली आहे किंवा हे बंद करण्याबाबत निर्देशित आहे. तरी आमचे मनपा आयुक्त ते मनपाची वेतन समिती हे जसंच तसंच लागू करत आहे आणि आमच्या क्लेरिकलवरचा GRP हा तीव्र प्रमाणे कापून शोषण करून हा मोठ्या प्रमाणात आर्थिक भेदभाव हा आजही चालू ठेवलेला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये इतर म्हणजे नर्सेस वगैरे नर्सेस व इतर पदधारकांना, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आम्ही सहजासहजी टाईम बाउंड विदाऊट परीक्षा पास देत असतो. पण क्लेरिकल लेवलला 5ची अट टाकून व 40% ह्या गैर अटी लागून तीव्र दुजाभाव भेदभाव करत आहे. ह्या निवारण करण्यासाठी आज माझा सत्याग्रहाचा जवळजवळ 21-22वा दिवस आहे. तरी आमची ISI लॉबी किंवा आमचे आजचे भूषण गगराणी सर जे कामगारांबरोबर दिवाळी फराळ मस्त मोठ्या उत्साहात साजरी करतात. पण क्लर्क ही जाणून बुजून समस्या मांडतोय. माझी दिवाळी या सत्याग्रहामध्ये आझाद मैदानात जाती क्लर्कची, याची सुद्धा गांभीर्यता आमच्या भूषण गगराणी यांना नाही आहे हे सिद्ध होते. कारण आज माझा सत्याग्रहाचा 25वा दिवस आहे. त्यांना सत्याग्रहामधून पण मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी नियमानुसार योग्य ती कारवाई करायचे आदेश 4 नोव्हेंबरलाच झालेले असताना त्यांनी दुराग्रह करून सामान्य प्रशासनाचे उपायुक्त किशोरजी गांधी यांनी मला निलंबन ऑर्डर काढले. एवढं सत्याबद्दलची म्हणजे चीड ISI लॉबीचे उपायुक्त ते आयुक्त यांना आहे. तर मग यांना असले निर्णय घेण्यासाठी जर अशी दिरंगाई करता येते आणि यांनी यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी 7व्या वेतन आयोगामध्ये कमिशनरांनी 2.67चे वेतन वाढ करतात आणि इतर कर्मचाऱ्यांना मात्र 2.57ने वेतन वाढ करतात. तर हा आर्थिक दुजाभाव असल्या
दिरंगाई निर्णय घेणाऱ्या ISI लॉबीच्या अधिकाऱ्यांना कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांपेक्षा 5 ते 6 पटीचं वेतन घेणं हे योग्य कसं? उदाहरणार्थ 6व्या वेतन आयोगामध्ये 5200 हा मिनिमम पे होता, तर अधिकारी लोकांना 37,000 पे होता, म्हणजे 5-7 होता. तर हा जो 5 ते 7चा रेशो आहे, ही दरी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये ना श्रीमंती आणि गरिबीचे कारण आहे. जर ही अशीच दरी राहिली तर 8व्या वेतन आयोगामध्ये ISI लॉबीचे मोठ्या प्रमाणात वेतन वाढणार आणि कष्टकरी कर्मचाऱ्यांचं मात्र कंत्राटी लेवलवरती येऊन कंत्राटी 20,000, 22,000, 25,000 मध्ये काय घर चालतं का? प्रपंच चालतो का? हे असल्या तीव्र भेदभावानी यावर हा सत्याग्रह माझा चालू आहे. तर या सत्याग्रहाला अशा कसूरवार अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात यांचंही वेतन कपातीचं, त्याचबरोबर किंवा क्लेरिकल लेवलचा ज्या प्रमाणात वेतन आहे त्याप्रमाणे वसुलीसाठी ही जाहीर वाच्यता सत्याग्रहामधून प्रसारित करण्यात येत आहे. दिनांक 24 नोव्हेंबर 2025 11 वाजेची.